मी किंवा माझे कुटुंबीय गंभीर आजारी पडतात तेव्हा. डॉक्टर अरुण गद्रे. मी प्रख्यात डॉक्टरांच्या मुलाखती घेत होतो तेव्हा पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलला अटॅच्ड प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि रोज गेली 30-40 वर्ष 50-100 पेशंट बघतात त्या मला म्हणाल्या, आता हळूहळू म्हातारी होते, आजारी पडण्याची भीती वाटते, उपचार न घेता घरीच राहायची वेळ येईल की काय, इतकी ट्रीटमेंट महाग झाले. त्यांना ही भीती लाक्षणिक अर्थानं वाटते, कारण त्या एक संवेदनशील डॉक्टर आहेत आणि गेल्या 40 वर्षात वैद्यकीय क्षेत्रात जे घडलंय त्याच्या त्या साक्षीदार आहेत. हा प्रश्न म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा होतो. मी वा माझे कुटुंबीय गंभीर आजारी पडले तर मी काय करायचं? आपण समाजाच्या तळाच्या वर्गापासून सुरू करू. कटू वास्तव हे आहे की तळागाळातल्या माणसासाठी आरोग्य सेवेवरचा खर्च हा या दसऱ्याला मोटरसायकल घ्यायची की नाही अशासारखा ऐच्छिक नाही. गेल्या 40 वर्षात भारतात आरोग्य सेवा ही बाजारात उभी केली गेली आहे, एक खरेदी विक्री करण्याची वस्तू झाली. भारतात कुणाला कल्पना सुद्धा नसते की हा प्रश्न इतर देशातल्या बहुतांश नागरिकांना पडतच नाही. इंग्लंडमध्ये नाही किंवा अगदी आपल्यापेक्षा गरीब असलेल्या थायलंडमध्ये सुद्धा नाही. तिथे प्रत्येकाला, अगदी श्रीमंतापासून रस्त्यावरच्या माणसाला फक्त जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. उपचार, ऑपरेशन, बायपास झाले की डिस्चार्ज घेताना फक्त 2-4 सह्या झाल्या की झालं. ना कुठली योजना, ना काही भेदभाव, ना ॲडव्हान्स मागितला जातो ना पैसे. भारतात मात्र हार्ट अटॅक आला, अपघातात डोक्याला मार लागला, अपेंडिक्स उद्भवलं तर आपल्याच खिशात हात घालावा लागतो. ज्याच्याकडे विकायला, मोडायला हातात काही नाही त्याला आपल्या नशिबाला बोल लावत सरकारी रुग्णालयातच जावं लागतं. प्रचंड गर्दी, अस्वच्छता, दुर्लक्ष, उपेक्षा आणि अवहेलना. मनापासून व्यवस्थित काम करणारे डॉक्टर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके. खाबुगिरी आणि कामचुकारपणा, अरेरावी आणि भ्रष्टाचार. एकट्या डॉक्टरनं 100 पेशंट ओपीडी तपासायचे. औषधांचा तुटवडा तर 5वीलाच पुजलेला. आले भोग नशिबी म्हणून भोगायचे. या तळागाळातल्या माणसासाठी महाराष्ट्रात महात्मा फुले योजना, देशात आयुष्मान योजना सुरू झाल्या. मोठी सरकारी हॉस्पिटलं, वैद्यकीय महाविद्यालयं, काही मोजकी खासगी हॉस्पिटलं, सेवाभावी ट्रस्ट हॉस्पिटल, इथे ही सोय होते. जेवढा दावा केला जातो तेवढ्या प्रमाणात या योजना सर्वदूर नाहीत. मुंबई, पुण्यासारख्या शहरात फार थोड्या खासगी हॉस्पिटलनी या योजनांमध्ये आपली नोंदणी केली आहे. पण तरीही जे निम्न वर्गात आहेत त्यांनी आजारी पडण्या अगोदरच आभा कार्ड मिळवून ठेवणं अत्यावश्यक आहे. कुणाला मदतीला घेऊन pmj.gov.in वर क्लिक करा. आभा रजिस्ट्रेशन बटन क्लिक करून घरातल्या प्रत्येकाचं कार्ड तयार करून ठेवा. जवळच्या हॉस्पिटलमध्ये जिथे ही योजना राबवली जाते तिथे सुद्धा आरोग्य मित्राला भेटून हे कार्ड तयार करता येईल. महाराष्ट्र सरकारची सुद्धा अशीच महात्मा फुले योजना आहे. तिचे कार्ड सुद्धा आरोग्य मित्राला भेटून मिळवता येईल. सुट्टीच्या दिवशी आजूबाजूला चौकशी करून हे कार्ड कुठल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये स्वीकारले जाते, त्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या ऑपरेशनची सोय आहे याची डायरीत नोंद करून ठेवा. या योजनेची कमतरता ही आहे की अगदी दुर्गम भागात, ग्रामीण भागात योजनेत सहभागी होतील अशी खाजगी हॉस्पिटलच नाहीत. त्यामुळे ही योजना मुळातच पांगळी आहे. प्रत्येक सरकारी हॉस्पिटल सक्षम करणं हे खरं तर सरकारचं धोरण असायला हवं, पण खाजगी क्षेत्रावर अनाठायी भर देऊन ही योजना आणली गेली आहे. पण हेही नसे थोडके. मोठ्या शहरात काही ना काही सोय होऊ शकेल. हार्ट अटॅक आला, घरच्या आजोबांचं मांडीचं हाड तुटलं, अशा अनेक आकस्मिक आघातांना समोर जाताना आपल्या हक्काची ही योजना आपल्याला वापरून घेता येईल. काही लाखांचा खर्च वाचेल. यात सुद्धा काही खर्च होतोच, पण गरिबाची कार्डाची आणि हॉस्पिटलच्या लिस्टची तयारी हवीच हवी. म्हणजे आयत्या वेळेस बुडत्याला काडीचा आधार. तळाच्या 30% समाजानं आकस्मिक आजारासाठी काय करायचं हे आपण बघितलं. आता आपण वरच्या 10-20% गटाकडे येऊ. या वर्गासाठी मात्र भारतात स्वर्ग आहे. भारतात जिथे गेली 30 वर्ष सरकारी सेवा मारून अनियंत्रित खाजगी वैद्यकीय क्षेत्राला प्रोत्साहन दिलं गेले, तिथलं एक वास्तव हेही आहे की खाऊच्या धोरणासोबत आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा आज जागतिक दर्जाचे उपचार तुलनेनं स्वस्तात होऊ लागलेत. हे उपचार परवडतात अशा पेशंटची संख्या, मध्यमवर्गीय आणि उपलब्ध वैद्यकीय सोयी याचे प्रमाण आज घडीला जुळत असल्यानं चटकन अपॉइंटमेंट मिळते, चटकन उपचार होतात, अँजिओप्लास्टी होते, बायपास होते.
नी जॉईंट रिप्लेसमेंट होते, उत्तम उपचार होतात. हे सगळे व्हायला खाऊजाची गरज होतीच का? हा प्रश्न या लेखाचा विषय नाही आणि आज तो विचारून काही फायदा नाही. आज अब्जावधी डॉलर आलेले आहेत, येत आहेत. वर हिंदी पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनला शशी कपूर जसं सांगतो की मेरे पास माँ है, तसा हा वर्ग सांगत असतो की मेरे पास इन्शुरन्स है. याचा हॉस्पिटलचा लाखो रुपयांचा खर्च चुटकीसारसा होतो. जितके जास्त पैसे जवळ तितकी जास्त इन्व्हेस्टिगेशन, प्रोसिजर आणि ऑपरेशन यांचा भडीमार होतो. काही अपवाद सोडले तर ही मॉल हॉस्पिटल त्यांच्यावर चालतात. बऱ्याच वेळा गरज नसलेली ऑपरेशन केली जातात. पण खिसा गरम असल्यामुळे या वर्गाला हे झेपते. या वर्गाला मी किंवा माझे कुटुंबीय आजारी पडलो तर काय, हा प्रश्नच पडत नाही. आता आपण उरलेल्या 50% वर्गाकडे येऊ. इथला निम्न मध्यमवर्गीय अवघ्या एका आकस्मिक गंभीर आजारात मोडून जातो. त्याला जवळ चांगलं सरकारी हॉस्पिटल नसतं. आजूबाजूला फक्त खासगी हॉस्पिटल असतात ज्यावर जवळपास नियंत्रण नाही. ना दर नियंत्रण, ना प्रमाणित उपचार होत आहेत ना हे बघणारी यंत्रणा. घर दार सोने नाणं विकून भारतात यातले 6 ते 7 कोटी लोक दरवर्षी अशा या गंभीर आजारावर आलेल्या खर्चापोटी दारिद्र्य रेषेखाली ढकलले जातात. या सर्वांनी आटोकाट प्रयत्न करून आभा किंवा महात्मा फुले योजनेचं कार्ड मिळवावं. जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे कार्ड कुठे चालतं त्या हॉस्पिटलची माहिती घेऊन ठेवावी आणि वेळ आली तर खासगी हॉस्पिटलमध्ये न जाता अडचण सोसून 50-100 किलोमीटर लांब अशा या मोफत उपचार करून देणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पदरचा खर्च करून पोचावे. आता आपण वळूया मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय गटाकडे. या वर्गाची खरी समस्या झाली आहे त्यांना खासगी हॉस्पिटलमध्येच जावे लागते. त्यांना योजना नाहीत आणि उच्च वर्गासारखी सुबत्ता नाही. या वर्गाला मेडिक्लेम इन्शुरन्स शिवाय पर्याय नाही. एखाद्या 60च्या वर असलेल्या निवृत्त जोडप्याला 5 लाख कव्हर करायला इन्शुरन्स घ्यावा लागतो. त्याचा हप्ता वर्षाला 55,000 रुपयाचा. आणि हो, सरकार फ्रान्सच्या राणीसारखं म्हणतं की अरे तुला भाकरी नाही खायला तर केक खा. म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये सुविधा देता येत नाहीत, अनियंत्रित खासगी हॉस्पिटलमध्ये जा, त्यासाठी इन्शुरन्स घे आणि इन्शुरन्सवर 18% GST कर मला दे. म्हणजे याचे अजून ₹10,000 मेडिक्लेम मिळवायला 65,000 मोजावे लागतात. दर वर्षाला पोटाला चिमटा घेऊन आई जेवायला घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही, अशी ही अवस्था. खरं म्हणजे सरकारला आपण कर का भरतो? तर सरकारने त्यातून आपल्याला वैद्यकीय सुविधा पुरवाव्या म्हणून. इंग्लंड, युरोप, जपानमध्ये भरभक्कम कर आहे, पण सरकार त्या करातून उत्तम वैद्यकीय सेवा पुरवते. इथे उलटच. GSTची उच्चांकी कमाई करणारं सरकार आपल्याला वैद्यकीय सेवा पुरवायची जबाबदारी झुरळासारखी झटकते. नाईलाजानं खासगी सेवा मिळवण्यासाठी पदरमोड करून जो आपला मेडिक्लेमवर खर्च करतो त्यावरही असंवेदनशीलतेने सरकार जिझिया कर लावते. हे वरचे सरकारी 10,000 गोळा करणे जमले नाही, आपण इन्शुरन्स काढला नाही आणि बायपास करायला लागली तर 5 लाख रुपये उभे करा ऐनवेळेस. पोराबाळांसाठी आपल्या निवृत्तीसाठी ठेवलेल्या FD दागिने मोडा, कंगाल व्हा. म्हणून जेव्हा ह्या मध्यमवर्गीय गंभीर आजारी पडतो तेव्हा कुठल्या डॉक्टरकडे जाऊ या प्रश्नाऐवजी पहिला विचार मनात येतो की माझ्या बँकेत FD किती आहेत, सोने नाणे किती आहे. हार्ट अटॅक, पॅरालिसिस, ॲक्सिडेंट जेव्हा आकस्मिक अंगावर येते तेव्हा विचार करायला आणि डॉक्टर, हॉस्पिटल शोधायला वेळ नसतो. इंग्लंड, थायलंडमध्ये नेमून दिलेले जनरल प्रॅक्टिशनर असतात. त्यांच्याकडे गेले की पुढची सगळी सोय होते. खरं पाहता पेशंटवरच तू तुझा डॉक्टर शोध, एखादे हॉटेल शोधतोस तसा हे सांगणे तद्दन गाढवपण आहे. गेल्या 40 वर्षात आरोग्य सेवेला बाजारात उभी करणाऱ्या सगळ्या पक्षांच्या सरकारनं तो आपल्यावर लादलाय आणि आपण सुद्धा आरोग्य सेवेला निवडणुकीचा मुद्दा न केल्यामुळे शेवटी आपल्यावरच जबाबदारी येते की चला आपण स्त्रीरोग तज्ज्ञ शोधू, हार्ट स्पेशलिस्ट शोधू. आता तर ॲप उपलब्ध आहेत. सर्च केले की या ॲपना फ्री देणारे डॉक्टर आपल्याला हॉटेलसारखे सुचवले जातात. त्यांना पेशंटने रेटिंगसुद्धा दिलेले असते. उच्च मध्यमवर्गीय तरुण पिढी हे रेटिंग बघून डॉक्टर निवडते. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ कसे झाले आहेत हे कुणालाही समजू शकते, पण एखाद्या डॉक्टर योग्य पद्धतीने इलाज करतो आहे की नाही हे कसे समजू शकणार? एखाद्या आजीला तुमचे दोन्ही गुडघे रिप्लेस करू म्हणून बकरा बनवू शकेल आणि दुसरा एखादा डॉक्टर जो अबूल असेल त्याच आजीला आजी काही गरज नाही ऑपरेशनची, फक्त हे गुडघ्याचे व्यायाम करा म्हणून बरे करू शकेल. पण चकाचक मॉल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले की त्या डॉक्टरला 5 स्टार आणि या दुसऱ्या नैतिकतेने प्रॅक्टिस करत एक पैसाही न कमावलेल्या डॉक्टरला 2 स्टार रेटिंग, अशी ही सगळी उफराटी पद्धत.
त्यात कॉर्पोरेट हॉस्पिटलना जाहिरात करायची परवानगी आणि एकट्या डॉक्टरला मनाई. सगळा भर रिटर्न आणि इन्व्हेस्टमेंटवर. सरकारला पण हेच हवे आहे की पेशंटने कर्जबाजारी व्हावं आणि आम्हाला मेडिक्लेम घेताना भक्कम टॅक्स द्यावा. पण हे वास्तव आहे. त्यातून आपल्या पामरांची सुटका नाही. तेव्हा आपल्यालाच आधीच चौकशा करून लिस्ट बनवावी लागेल की कोणतं हॉस्पिटल आपण निवडायचं. आजूबाजूला विचारूनच हे ठरवावे लागतं. कारण अपवाद सोडला तर काही जनरल प्रॅक्टिशनरसुद्धा कमिशन मिळतं तिथंच जायला सांगण्याची दाट शक्यता असते. इमर्जन्सीला मात्र पर्याय नसतो. इमर्जन्सी आली की आपण वेदना आणि मृत्यूचं भय यानं हतबल झालेलो असतो. सर्व निर्णय डॉक्टरने घ्यावे हे आपल्याला मान्य करावेच लागते. आपल्यामध्ये आणि डॉक्टरमध्ये अशी ही पॉवर असेसमेंट्री असते. आपल्याला काही म्हणजे काही कळत नसतं. कितीही डॉक्टरनं समजावलं तरी तो खरं बोलत आहे की तद्दन खोटं बोलतोय हे आपल्याला कधीच कळणार नसतं. आपल्यामध्ये आणि डॉक्टरमध्ये अशी ही इन्फॉर्मेशन असेसमेंट्री असते. वैद्यकीय सेवा ही जरी बाजारात असली तरी आपण ग्राहक म्हणून इथे राजा नसतो. यासाठी समाजानं मोठी चळवळ करून जे आपण करत नाही, कारण आपले मतदान हे धर्म आणि जातीला केंद्रीभूत धरून होते, आरोग्य सेवेला ठेवून नाही. खाजगी वैद्यकीय सेवेवर प्रभावी नियंत्रण येईल. सर्वत्र समान आज्ञावल्यांनी उपचार होतील. दर नियंत्रित असतील अशी व्यवस्था करायला सरकारला भाग पाडणे जरुरीचे आहे. ते होत नाही तोपर्यंत एकच मार्ग इन्शुरन्स, हॉस्पिटल आणि डॉक्टरांची आधीच केलेली रेकी आणि इमर्जन्सी उद्भवली की तात्काळ वेळ न घालवता ॲडमिट होणं. अन हो, 50,000 हवेतच बँकेत कायम ॲडव्हान्स द्यायला ॲडमिट होताना. इमर्जन्सी नसते तेव्हा मात्र आपल्याला डॉक्टर निवडता येतो, बदलता पण येतो. चांगला डॉक्टर कसा निवडायचा तो आपल्याला सन्मान देऊन, आपल्याशी वेळ देऊन चर्चा करणारा असला पाहिजे. असा मिळणे अवघड आहे असा काही लोकांचा अनुभव आहे. त्याने आपल्या प्रश्नांकडे तुच्छतेने न बघता त्याचं निरसन केलं पाहिजे. तपासण्या, प्रोसिजर, ऑपरेशन, उपचार यांची आपल्याला समजणाऱ्या भाषेत माहिती दिली पाहिजे. आपले इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट आपल्या हातात दिले पाहिजे. आपण पैसे देत ती सेवा विकत घेतली आहे आणि आपण सुचवले तर सेकंड ओपिनियन घेण्याची परवानगी त्याने दिली पाहिजे. दरांबद्दल अगोदर अंदाज दिला गेला पाहिजे. असे डॉक्टर हॉस्पिटल म्हणजे आखूडशिंगी दुधी गाय वाटेल पण असतात आजूबाजूला. त्यांची संख्या झपाट्यानं कमी होऊ लागली आणि काहीच वर्षात ते नामशेष होऊ घातलेल्या प्रजातीत जात आहेत. पण आज तरी असतात. त्यांना नामशेष करण्यात सरकारी धोरणांचा मोठा हातभार लागलाय. डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंटनं कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या बिलियन्स ऑफ डॉलर्सचा हातभार लागलाय. तशाच बाजार शरण कन्झ्युमर झालेल्या मध्यमवर्गीय पेशंटचा सुद्धा फार मोठा हातभार लागलाय. हे कटू असलं तरी सत्य आहे. बाजाराची अशी मोहिनी पेशंटवर का पडते? हा एक मोठा चक्रव्यूह आहे. पण त्याची सुरुवात आधी सलाईन देणाऱ्या डॉक्टरनी केली. कुणीतरी पेशंटला गरज नसताना सलाईन देऊन पैसे काढले. इतरांनी तो धंदा उचलला आणि मग तो प्रघातच झाला. आज या मागणीपासून डॉक्टरची सुटका नाही. अजून एक मोहमयी पाश आहे आलेल्या व येणाऱ्या तंत्रज्ञानाचा. सोनोग्राफी एक उदाहरण. अर्थात इथे सुद्धा सुरुवात होते डॉक्टरकडून. काही वेळा कमिशन मिळते म्हणून भारंभार गरज नसलेल्या सोनोग्राफी पाठवल्या जातात. तीच गोष्ट आहे पॅथॉलॉजीच्या तपासण्याची. कमिशन मिळते ते जास्त मिळावे म्हणून नको असलेल्या तपासण्या लिहिले जातात व त्याच्यापुढे सांकेतिक खूण असते. ती पाहून पॅथॉलॉजिस्ट त्या टेस्टचं बिल आकारतो. पण त्या न करता आवश्यक तेवढ्याच टेस्ट करतो. असे प्रकारसुद्धा क्वचित घडतात. पण हळूहळू जास्त टेस्ट न करणारे डॉक्टर हे मागासलेले ठरू लागतात. एक लहान मुलांचा डॉक्टर सांगत होता की एक अतिशय गरीब कातकरी जोडपं त्याच्या 2 वर्षाच्या मुलाला पोट दुखतंय म्हणून घेऊन आलं. हा डॉक्टर 35 वर्ष प्रॅक्टिस करतोय. त्याने नुसतं हाताने तपासून काही औषधं स्वतःकडच्या सॅम्पलमधून फुकट दिली व होईल 2 दिवसात बरा तुमचा मुलगा असं सांगून पाठवलं. आईनं विचारलं सोनोग्राफीची गरज आहे का? त्यानं समजावून सांगितलं अजिबात नाही. का पैसे खर्च करताय उगीच? ते आईबाप निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात सोनोग्राफीचा नॉर्मल रिपोर्ट होता. म्हणाले की अजून वेगळ्या डॉक्टरकडून त्यांनी सोनोग्राफीची चिठ्ठी घेतली आणि रिपोर्ट केला. विकत घेतले आणि महाग असले तरच औषध चांगलं अशी बाजाराची समजूत ग्रामीण जनतेत सुद्धा आहे. मी कळकळीने सांगायचो की गर्भवती स्त्रीनं सरकारी आयनच्या गोळ्या ज्या फुकट मिळतात त्या घेतल्या तरी चालतील. पण पेशंटचा जवळपास 100% आग्रह होता विकतच्या लिहून द्या. अजून काही उदाहरणं. एका परिचित व्यक्तीला पाठदुखीसाठी मणक्याच्या सर्जरीचा सल्ला दिला गेला. मी त्याला एका अस्थिरोग तज्ज्ञाकडे पाठवले. त्याने फक्त व्यायाम करायला सांगितले. पण या पेशंटच्या डोळ्यात संशय. त्याने स्पाईन सर्जरी करून घेतली. मी स्वतः कळकळीने सांगायचो की तुम्हाला काही झालेलं नाही. गर्भपिशवी काढायची गरज नाही तरी पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन ती काढून घ्यायचं.
माझा एक अस्थिरोग तज्ज्ञ मित्र सांगत होता, जर लहान मुलामध्ये दंडाच्या फ्रॅक्चरनंतर प्लेटिंग केलं नाही, सर्जरी केली नाही, फक्त भूल देऊन प्लास्टर लावायचा सल्ला दिला, हाच सल्ला पुस्तकाप्रमाणे देणं आवश्यक आहे, तर पेशंट दुसऱ्या अस्थिरोग तज्ज्ञाकडे जातात. त्यांना असे ठाम वाटते की प्लेटिंग केले नाही, सर्जरी केली नाही तर उपचार काही योग्य झाले नाहीत. अगदी थोडे पेशंट असा प्लास्टरचा सल्ला मान्य करतात. हा माझा मित्र निराशेने अशा पेशंटकडे बघत राहतो, नुकसान सहन करतो, पण स्वतः योग्य सल्ला देण्याचं थांबवत नाही. तेव्हा डॉक्टर निवडताना आपण बाजाराचे बळी तर नाही ना, हा प्रश्न स्वतःला विचारला तर नैतिकतेनं प्रॅक्टिस करणारे आजूबाजूला सापडतील. आणि हो, बऱ्याच वेळी सेकंड ओपिनियन घेणं महत्त्वाचं ठरतं. माझ्या शेजाऱ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन ठरलं. मी त्याला एका चांगल्या डॉक्टरकडे सेकंड ओपिनियन घ्यायला पाठवलं. त्या डॉक्टरने निर्वाळा दिला की मुळात मोतीबिंदूच नाही. अशा अनेक केसेस समोर येत असतात. त्यामुळे आपण स्वतः बाजारीकरणाच्या पकडीतून बाहेर येऊन वाटलं तर सेकंड ओपिनियन घेऊन डॉक्टरचा, हॉस्पिटलचा शोध घेणं महत्त्वाचं असतं. जर 2 तुल्यबळ डिग्री असलेल्या डॉक्टरांपैकी एक जण ऑपरेशन करायचा आग्रह धरतोय आणि दुसरा ते करण्याची गरज नाही असं सांगत आहे, तर तो ऑपरेशन टाळत आहे, त्याला आपले मत द्यावे, यात शहाणपणा नाही का? एकदा हा शोध पुरा झाला आणि आपण डॉक्टर निवडला की मग मात्र त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकणे गरजेचं असतं. वैद्यकीय क्षेत्र हे बेभरवशाचं आहे. अनेक वेळा चढ उतार होत असतात. काही वेळा अतिशय चांगल्या डॉक्टरला सुद्धा अपयश येत असतं. कॉम्प्लिकेशन्स आणि क्वचित मृत्यूसुद्धा दार ठोठावत असतो. अशा या बिकट काळात डॉक्टर आपल्या वतीनं सर्वस्व ओतून लढावा असं जर वाटत असेल तर त्याला ही खात्री हवी की पेशंटचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. हा विश्वास चमत्कार घडवतो. मित्रमैत्रिणींनो, प्राप्त परिस्थितीत मी किंवा माझे कुटुंबीय आजारी पडलो तर काय करायचं याचा एक नकाशा मी तुमच्या पुढे ठेवलाय. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा केवढा मोठा भूलभुलैया आहे, सापशिडीचा साप आहे हा. काही म्हणजे काही गरज नाही हे एवढे ओझे आपल्यावर असण्याचे. त्यासाठी आरोग्य सेवेला बाजारातून बाहेर काढायला हवं. केनेथ ॲरो नावाचा अमेरिकन नोबेल प्राइज विनर अर्थतज्ञ त्याने सांगितलं होतं की जिथं ग्राहक राजा नाही ती वस्तू बाजारात ठेवता येत नाही. उदाहरणार्थ मोटरसायकल. मी ती घ्यावी का न घ्यावी, घेतली तर माझं बजेट काय, मी सगळं ठरवत असतो. तो मी ग्राहक, मी राजा असतो. तिथेच ॲरो म्हणतो ठेवा मोटरसायकल बाजारात. पण आरोग्य सेवेमध्ये मी पेशंट, ग्राहक काहीच ठरवत नाही आणि आरोग्य सेवा न घेणं सुद्धा मला शक्य नसतं. इथं कुणीतरी दुसरा जो विक्रेताही असतो त्याचे हितसंबंध गुंतलेले असतात. अशा कुणीतरी माझ्यासाठी मी काय उपचार घ्यायचे आहेत ते ठरवत असतो. त्यासाठी दर काय ते सुद्धा तोच ठरवत असतो. मला मुकाट मान तुकवावी लागते. अर्थात आरोग्य सेवेच्या बाजारात मी एक पेशंट, एक ग्राहक राजा तर नाहीच, उलट एक अगतिक मेंढरू आहे. केनेथ ॲरो म्हणतो म्हणून आरोग्य सेवा बाजारात ठेवू नका. अगदी भांडवलशाही राबवणाऱ्या इंग्लंड, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया यांनी केनेथ ॲरोचा सल्ला मानून आरोग्य सेवेला बाजाराबाहेर उभं केलं. या पद्धतीला युनिव्हर्सल हेल्थ केअर UHC म्हणतात. भारतात ही यायला हवी. त्यासाठी व्यापक जनचळवळ व्हायची गरज आहे आणि ती तुम्ही आम्ही करायची आहे. ती आली की हा माझा नकाशा रद्द होईल. तोपर्यंत तुम्हा कुणावर वैद्यकीय सेवा घ्यायची वेळच येऊ नये ही सदिच्छा.